नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर प्रदीप सुरसे या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर चला मग तुम्हाला आज मी एक आपल्या ऑटो एसी आपल्या गाडीच्या ऑटो एसी विषयी माहिती सांगणार आहे। ऑटो एसी हे फक्त डिझायर आणि स्विफ्टमध्ये टॉप मॉडेलमध्ये येते आणि ब्रिझा बलिनो गाडी ह्यामध्ये बेस मॉडेलमध्ये पण ऑटो एसी येते। तर तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे ऑटो एसीची। मित्रांनो बघा, तर आता मी गाडी चालू केलंय, तर हे बघा ऑटो एसीचं ऑप्शन। हे आता मी मॅन्युअल चालू केलंय मित्रांनो, हे मॅन्युअलचं बटन आहे इथं। तर बघा दाबलं, हे मी जसं फिरवल तसे हवा वाढते आणि ऑटो एसीने आवरेज देते का नाही ती गाडी ते पण सांगणार आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये। तर हे बघा आता ऑटो एसी हे मी बटन केलं, दाबलं, तर हे बघा प्रेस केलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑटो एसी दाखवता येईल। ऑटो एसी मध्ये तुमच्या गाडीमध्ये जेवढं टेम्परेचर तुम्हाला हवं आहे तेवढं टेम्परेचर बरोबर गाडी कॅप्चर करते मित्रांनो। तर हे आता ऑटो एसी झालं। ऑटो एसी आता मला मॅन्युअल करायचं आहे, तर मी आपलं हे बटन प्रेस केलं तर हे ऑटोमॅटिक आता मॅन्युअल होतं। तर मी तर माझ्या गाडीमध्ये मला जर गाडी थांबली असली, गरमी होत असेल तर मी पहिलं हे मॅन्युअलनं पहिलं फास्ट करतो, नंतर गाडी थोडी थंड झाली तर मी ही फक्त 2 वर ठेवतो ह्याच्यामुळे। आणि हे काय म्हणतात, हे डिग्री टेम्परेचरचं आपलं हे वाढवायचं कमी जास्त थंड गरम। तर तुम्ही हे बघू शकता माझी तर 62 आहे, आता 62 ठेवतो मी, कारण माझ्या गाडीला अवरेज पण चांगलं भेटतं। मी जर हे लॉ केलं तर अवरेज जसं आपलं हे लॉ आणि टेम्परेचर ह्याच्यावर असतं आपल्या अवरेजचं। तर मित्रांनो मी जसं इकडे हे करेन उजव्या साईडला मी प्रेस करतो बटन, तसं 80च्या पुढे गेलं की मला हवा गरम मिळायला चालू होती मित्रांनो। तर हे आपलं टेम्परेचरचं बटन आहे। तर हे झालं टेम्परेचर लॉ आणि फास्ट। तर हे झालं। तर तुम्हाला आता दुसऱ्या विषयी माहिती सांगतो ऑटो एसी। तर आता फ्रंट हे फक्त हे तुम्ही आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये मी फ्रंट दाबलं तर आपल्या एसीला इथं फ्रंटच्या इथं हे फ्लो आहे आणि इथं एक आहे ह्याच्या साईडला, ह्या दोन्हीमधून हवा काचाला लागते आपल्या काचावर। जर फॉग जमा झाला असेल तर तो हे बटन दाबल्यानंतर ते ऑटोमॅटिक हे होतं। तुम्हाला जास्त वाढवायचं तर तुम्ही ह्याला परत तुम्ही मॅन्युअल ह्याने तुम्ही वाढू शकता काचला ही पाहिजे असल्यास। तर मित्रांनो हे झालं। तर परत तुम्हाला दुसरी माहिती सांगतो, आता मोड बदलायचे आपल्याला। आता हे काच झालं, आता तुम्हाला काचला पायाला पाहिजे किंवा बॉडी, आता हे बॉडी झालं बघा, परत बॉडीचं आता मला पायाला पाहिजे आता बघा हे झालं बॉडीला आणि पायाला, तर दोन्हीकडे बी हवा येते मित्रांनो। हे पण तुम्हाला मॅन्युअलनं वाढवू शकता किंवा ऑटोनं पण वाढवू येऊ शकतं। तर आता हे आपल्या पायाला आणि बॉडीला झालं। आता परत मोडला दाबलं प्रेस करायचं, तुम्हाला फक्त पायाला हवा येते मित्रांनो। तुम्ही जर आता परत एकदा मोड दाबला परत तुमच्या पायाला आणि तुमच्या फ्रंटच्या काचाला हवा जाते मित्रांनो, परत तुम्ही परत बॉडीला येते। तर हे असं ऑटो सिस्टम आहे मित्रांनो। जर आणि हे बटन काय रिअरचं म्हणतात, तर हे रिअरचं बटन आहे। रिअर म्हणजे तुमच्या पाठीमागल्या काचाला जर लाईन आहेत आपल्या, तर लाईनला त्या जमा जर झाला असेल, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवू दिसते का नाही ते दिसत नाही, असं छोटे लाईन आहेत पाठीमागल्या काचाला, त्या लाईन मधून तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या पाठीमागल्या काचाला जर फॉग जमला असेल तर ते ह्या बटनावर ते प्रेस केलं तर ऑटोमॅटिक ते निघून जातो। पण हे गाडी चालूच पाहिजे तरच हे निघून जात नाही। तर हे झालं आपलं आता रिअर काच, फ्रंट काच, तुम्हाला मोड बदलायचे सगळे आणि ऑटो एसीचं मला माहिती सांगितली। आणि हे ऑफचं बटन आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला परत एकदा चालू हे करायचं असेल तर ह्या मॅन्युअल बटननं पण एसी चालू होते आणि ऑटोने पण होते। तर हे झालं। आणि आता दुसरं मी तिसरं बटन तुम्हाला दाखवणार आहे हे। तर हे बटन तुम्ही इथं मध्ये बघू शकता स्क्रीनवर, हे प्रेस केलं तर मी ही बाहेर गेलं, ते बाहेर म्हणजे बाहेरची हवा मध्ये येते। बाहेरच्या हवामध्ये आली की मित्रांनो नैसर्गिक हवा जर तुम्हाला ऑक्सिजन कमी पडत असेल तर तुम्ही हे वापरू शकता। आणि ते बाहेरचं आता ह्याला डबल प्रेस करतो, हे मध्ये आलं म्हणजे आपल्या मधल्यामध्ये हवा घुटमळून तुम्हाला गाडी परत थंड होते। तर हे झाली आपल्या ऑटो एसीची माहिती। पण ऑटो एसीमुळे तुम्हाला सांगतो आवडते त्या माझा अनुभव तर असा आहे, कारण मी गाडी वापरतोय, माझी डिझायर टॉप मॉडेलच आहे, मी गाडी वापरतो, मला त्याचा अनुभव असल्यामुळे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, ऑटो एसी मी जर चालू केलो तर मला अवरेज भेटत नाही। माझी गाडी जिथं लोकलला माझी गाडी जिथं 180 किलोमीटर 160 किलोमीटर बोलते तिथं माझी 100 140 किलोमीटर बोलते मित्रांनो। ऑटो एसी जरी तुम्ही ऑटो एसी ठेवलं तर तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक, तुम्ही इकडं समजा नाईटला ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्ही हे पूर्ण दिवसा माझं हे 62 असतं हे, आणि नाईटला माझं ऑटो एसी ठेवायचं असेल तर तुम्हाला नाईटला पूर्ण हे वाढवून तुम्हाला 71 69 ठेवायचं किंवा 70 ठेवायचं मित्रांनो, तर तुम्हाला अवरेज व्यवस्थित भेटते। तर चला मग आजचा आपला व्हिडिओ होता ऑटो एसी विषयी। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। तर धन्यवाद।